चालू केला. चला सांग. मेथीच्या मस्त असे पराठे बनवलेत आज नवीन. तेल कमी लाव, तेल कमी लाव. तेलच छान लागतंय. एवढं तेल टाकतात? हा. कमी कमी लाव. काय काय टाकले याच्यामध्ये? मेथी, हा, तीळ, मेथी, तीळ, ठेचा, लसूण, अजून जिरं झालं आणि हळद आणि मीठ. सुरुवातीपासून सांग ना कसे बनवायचे ते, मग करायला पाहिजे ना लोकांना पण. पीठ घेतलं गव्हाचं, त्याच्यात बेसन पीठ टाकलं. जेव्हा चुरता वेळेस तवा पाहिजे होता गुंडा. माहिती आहे सगळ्यांना कशी बनवायची. आणि साधी सोपी पद्धत आहे माझी. काहीच नाही, फक्त गव्हाचं पीठ, बेसन पीठ थोडस आणि जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि मेथी कापून टाकली आणि थोडीशी तीळ टाकली. लय भारी वाटायला. छान झाले. लय चांगला आहे. किती पडला हा, मसाला जास्त नाही, थोडा आहे. आणि सागरनं हट्ट केला चुलीवरचेच खायचे धपाटे. चुलीवर? हा. वा, चालू लय भारी वाटायला. ते पण थापून लाटून नाही. या जेवण करायला मस्तपैकी. मित्रांनो, रामकृष्ण हरी. मला म्हणलं बनवलंच नाही काहीच, झालं. अगं तुला मी सांगितलं होतं सकाळपासून, आता 2 दिवस झाल्या, आता थोडे दिवस आपल्याला थोड्या दिवसांनी जायचं आहे, तर काहीतरी एखादा आयटम खायला सोबत बनवून ठेव. 1-2 आयटम बनवून ठेव. आता उद्या बनव काहीतरी. काय बनवायचे? काहीतरी बनव. अगं बनव एखादा आयटम सोबत, घरचं असलं चांगलं असते म्हणून. फक्त पोळ्या न्यायच्या. हां, बस झालं. तेलकट कोणी खात नाही जास्त. पोळा नाही, तिळाचा पोळ्या. रोज तिळाच्याच म्हणाले. 2 दिवस राहतात पण. त्यातलं दही काढून दे मासा. धपाट्यासोबत दही चांगलं लागतं. जा मदत जा इकडे. 2 दिवस राहतात पण. जा जमन जा. जेवण करणं सागर. एका वाटीत दही आण काढून त्यातलं. दह्या संग खात चांगलं लागते. दमन करता सांडून देसन. हां पावशेर असते. हां. छोटं वालं फोन. अरे 30 रुपयाचं दही आणलंय, 60 रुपयात दूध आणले. दूध ठेवून दे लगेच गॅसवर पातेलं. लय भारी बनवले का? आंबट झालं. आणि आंबटच पाहिजे. दही असलं ना किती भारी लागत होते. आणि अगं आंबटच पाहिजे, मस्त लागते. याच्यात दही असलं तर नाही. लय भारी लागायचं काही म्हण पण. छान लागेल. हां, चुलीवरचे छान लागतातच धापून. तोंडाला पाणी सुटाले. बघणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटाले. हा का? मग तुम्ही द्या म्हणते व्हिडिओ बघणारे सगळं. तिकडे आणले वाटी दही आणि धपाटे मस्तपैकी. चला जेवण करायला या. सांडण्याच्या याच्यामध्ये जेवण. रांजणगाव छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही राहतो, है ना का? तुम्ही कुठं राहता कमेंट करून सांगा जरा. आणि आमचा 1 तारखेपासून 1 जानेवारी 2026 पासून डेली ब्लॉग येणार आहे. 365 दिवस, 1 नंबरपासून ते 365 पर्यंत नॉनस्टॉप व्हिडिओ असतात आमचे. एखाद्या वेळेस अडचण आली तर बघू, थोडंसं सांगेन तुम्हाला मी. काय रेंज वगैरे नसेल कुठं काय, है ना का? असेच आम्ही छोटे छोटे व्हिडिओ टाकत राहतो. आमचे व्हिडिओ बघत जा प्लीज. जे काही प्रॉब्लेम आला तर 2 दिवसांनी व्हिडिओ. हां, असं 2 दिवसांनी नाही, रेग्युलर तर रेग्युलरच नाही. 1 दिवस एखाद्या दिवशी काही अडचण आली तर. दया संग लय भारी लागले. हां हां, नंबर 1 लागले. डोस्याला असंच पाणी टाकतात. डोसा बनवली काय? डोसा ते चिपकलं होतं पहिलं. हां, 4 मिनटं 30 सेकंद झालेत. बदला का? छोटे छोटे टाकू असे, ठीक ना? हळूहळू त्यांना बी. तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा कसे बनले पराठे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.